राणीच्या रूपानं तुझ्या आयुष्यात असं असं सोनं आलंय. सांभाळ तिला, जप तिला. तिला कुठलाही त्रास होऊन देऊ नकोस. मनापासून खूप प्रेम कर तिच्यावरती. इतकं प्रेम कर ना की तुझ्यावरती दुपटीनं प्रेम करेल. तू तिचा उत्तम नवरा आहेसच रे. आता चांगला मित्र हो, त्या सारथी पण, सखा पण. तुमचा संसार सोन्यासारखा होऊ दे. आनंदात राहा. आणि जसा तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास ना, तसा कायम उभा राहा. हो बाबा. ऑल द बेस्ट. अरे हो 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 वाढते. किती घाई करताल दोघं. अरे तुम्ही मोठे होणार आहात की नाही? कधीच नाही, व्हायचंच नाही. काठी लवकर वाढा. खूप झाली. राणी राणी, तिला श्रीखंड वाढू नकोस. का? अगं तुला आवडत नाही ना. हो काही काय, मला खूप आवडतं. बरं राणी, मग एक काम कर, तिला फक्त श्रीखंड वाढ, बाकी काही वाढू नकोस. आबा थांबा. कुणाला आज कशाचंच भान नाहीये का? काय झालं मालती? काय राहिलंय का ग? आता त्याची आठवण मीच करून द्यायची? काय सगळ्या रीतीभाती विसरलात का तुम्ही? आता ती चिडायला काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारता? हो, आजच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो आणि तुम्ही नैवेद्य न दाखवता जेवायला बसला. असो, मी आता पटकन नैवेद्य दाखवते, मग जेवा. माझी मॅडम, मी दाखवलं नैवेद्य. कोणी सांगितलं तुला? कोणाला विचारून नैवेद्य दाखवलास? कोणाला विचारून केलंस हे सगळं? ते ती रागावते कशाला? हा, तुम्हाला माहित नाही का? दरवर्षी नैवेद्य हा मीच दाखवते. मग तुम्हाला हिला सांगता नाही आलं? आणि काय काय कोण समजतेस कोण तू स्वतःला?